सलूनमध्ये किंवा तुम्ही घरच्या घरी पण स्पा करू शकता. त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. हा जो हेअर स्पा आहे हा शिल्स केराटिन हेअर स्पा आहे. आपल्याला हेअर स्पाचं क्रीम लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय ॲड करू शकता ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला स्पासाठी लागणारे साहित्य आहे स्पा क्रीम, हे हेअर कॅप्सूल आहे. त्याच्यामध्ये मी 1 किंवा 2 कॅप्सूल आपण टाकू शकतो. दुसरा आहे सिरम. तर आता मी तुम्हाला दाखवते. केसाची लेंथ जी आहे ती शोल्डर लेंथ आहे, त्याच्यामुळे मी एवढं स्पा क्रीम घेते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 कॅप्सूल टाकते. ही हेअर कॅप्सूल आहे. तुम्ही स्पा वगैरे करताना त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. ही पूर्ण 1 कॅप्सूल मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. हे आणि हे फक्त 2 ड्रॉप टाकले. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी इथे हेअर वॉश करत आहे. बघू शकता तुम्ही. हेअर वॉश हा आपल्याला प्युरिफायर शॅम्पूने करायचं आहे. म्हणजे प्युरिफायर शॅम्पू म्हणजे ज्याच्यामध्ये केसांमध्ये अजिबात तेल राहत नाही, ऑइलीपणा राहत नाही. त्याच्यामुळे हेअर वॉश चांगल्या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. मसाज करायचा असा खालून वरती, खालच्या साईडने पण आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मसाज करून आपल्याला पूर्णपणे ऑइल केसांमधून काढून टाकायचं आहे. आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मसाज करून व्यवस्थित स्कार्फला चांगलं तुम्ही मसाज करून ऑइल काढण्यासाठी 1-2 वेळा शॅम्पू करून घ्यायचा. जर जास्त ऑइल असेल केसांमध्ये तर तुम्ही 1 टाईम वॉश करू शकता, 2 टाईम वॉश करू शकता. आणि थोडं वाटलं तुम्हाला की नाही आहे जास्त ऑइल तर तुम्ही फक्त 1 टाईम वॉश करू शकता, हेअर वॉश करू शकता. आता आपल्याला चांगल्या प्रकारे पूर्ण शॅम्पू केसांमधून काढून टाकायचं आहे. क्लीन करून घ्यायचं आहे. अजिबात शॅम्पू केसांमध्ये राहिला नाही पाहिजे. खालच्या साईडने पण आपल्याला पूर्णपणे शॅम्पू काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हेअर वॉश करते आहे. वरून खालच्या साईडला सगळ्यात पहिलं तर आपल्याला क्लायंटला हेअर वॉश करून घ्यायचं आहे 1 टाईम किंवा 2 टाईम. आता आपला हा साईडून पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. इथे मी माझ्या स्टुडंटला सांगते की हेअर वॉश तू कसा करू शकतेस, कसं शॅम्पू लावायचा, ही प्रोसेस तिला दाखवते. आता आपला हेअर वॉश झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये केसांचे 4 पार्टिशन करणार. आणि केसांचे 4 पार्टिशन करून झाल्यानंतर तुम्हाला स्पा क्रीम अप्लाय करायचे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता, क्लायंटला हेअर स्पा करायच्या अगोदर हेअर वॉश करता किंवा तुम्ही घरी पण जेव्हा करणार असाल हेअर स्पा घरच्या घरी, तर तुम्ही शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर अप्लाय नाही करायचं आहे. शॅम्पू केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही तुमच्या केसांना क्रीम अप्लाय करू शकता ओल्या केसांमध्येच. तेव्हा केस ड्राय करायची नाहीत, हेअर ड्राय फिरवायचं नाही आहे. ओल्या केसांमध्येच आपण क्रीम ॲप्लिकेशन करतो. तुम्हाला अशा प्रकारे 4 पार्टिशन करायचे. पुढे इयर टू इयर 2 पार्टिशन काढले. आता पाठीमागच्या साईडला
2 पार्टिशन करायचे. हेअर स्पामुळे हेअर ग्रोथ होण्यास तुमची मदत होते, डॅन्ड्रफ कमी होतो, परत स्काल्पचा काही इचिंग प्रॉब्लेम असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तो कमी होण्यास मदत होतो. तुमच्या केसांना एक वे येतो, शाईन येते केसांना. वे म्हणजे एक केसांचा जर वे थोडासा म्हणजे फॉर एक्झाम्पल थोडं केस तुमची फ्रीझी आहेत किंवा थोडंसं जास्त म्हणजे कर्ली टाईपमध्ये आहेत तर तुम्ही हेअर स्पा करू शकता. पण तुम्ही कंटिन्यू चालू ठेवला तर तुमच्या केसांना चांगला वे येतो. आता बघा इथे मी तुम्हाला दाखवते क्रीम कशी अप्लाय करतात. हे तुम्ही घरच्या घरी पण करू शकता, पण पार्लरमध्ये जेवढ्या प्रोसेसने केलं जातं तेवढं घरी आपल्या स्वतःला एवढी प्रोसेस करता येत नाही. पण त्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. आणि केसांचं जर जास्त थिकनेस असेल, जास्त जाड केस असतील तर थोडंसं घरी करण्यासाठी स्वतःला करण्यासाठी थोडंसं अवघड जाईल. त्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करू शकता. स्पा केल्याने केसांना एक शाईन येते. केसांचं हेल्थ सुधारण्यास मदत होते. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे मी क्रीम कशी अप्लाय करते. टॅपने मी थोडासा वॉटर स्प्रे केला आहे कारण की जेणेकरून क्रीम्स सगळीकडे स्प्रेड व्हावी. ही क्रीम थोडीशी थिक आहे. अशा प्रकारे मी मल्सिफ्राय करते केसांना पूर्ण क्रीम. एक सेक्शन घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मोठा सेक्शन घेऊ शकता. बाकीच्या ट्रीटमेंटमध्ये जसं आपण कमी सेक्शन घेऊन प्रोसेस करतो तर ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही हेअर स्पामध्ये तुम्ही मोठे मोठे सेक्शन घेऊन क्रीम अप्लाय करू शकता. पाण्याचा वापर करते कारण की क्रीम थोडीशी थिक असल्यामुळे ती सगळीकडे स्प्रेड होण्यास थोडंसं म्हणजे मसाज करण्यास पण थोडंसं जरा हेवी वाटतं. त्याच्यामुळे पाण्याचा वापर केला तर ती क्रीम सगळीकडे स्प्रेड होते. हे बघा कशी मी केसांमध्ये मल्सिफ्लाय करत आहे. अशा व्यवस्थित तुम्हाला केसांमध्ये क्रीम सगळीकडे लावून घ्यायचे आणि पूर्ण केसांना तुम्हाला मसाज करायचं आहे. थोडंसं जवळून दाखवते. अशाच प्रकारे तुम्हाला सगळे सेक्शन घेत तुम्हाला क्रीम अप्लाय करायची. आता क्रीम ॲप्लिकेशन झाल्यानंतर क्रीम सगळीकडे लावून झाल्यानंतर तुम्हाला मसाज करायचा आहे. एक 10 ते 15 मिनटं तुम्हाला मसाज द्यायचा आहे. मसाज केल्यामुळे काय होतं, एक रिलॅक्सेशन मिळतं, आपलं डोक्याचं ब्लड सर्क्युलेशन होतं. मसाज बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करते.
स्कार्फला वरती मसाज करायचा आहे, पॉईंट प्रेस करायचे आहेत, पुढे फोरहेडला मसाज करायचा आहे, हा पाठीमागे केस वरती घेऊन मानेला मसाज देत आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं. हा असा बॅक मसाज पण देतात क्लायंटला. जर तुम्ही घरामध्ये करत असाल स्वतःहून हेअर स्पा, तर तुम्ही स्वतः तुमच्या केसांना मसाज देऊ शकता वरती डोक्याला. आता इथे मी केस वरती बांधलेत आणि आता वरतून जी मशीन आहे त्याने स्टीम देणार आहे. तर आता तुम्ही घरच्या घरी गरम टॉवेल पाण्यामध्ये, म्हणजे टॉवेल गरम पाण्यामध्ये तो हे करून बुडवून थोडासा असा पिळून, तुम्हाला तर माहीतच असेल ती ट्रिक, तर ते तसं तुम्ही केसांना तो बांधून ठेवू शकता. असं तुम्हाला एक 5 ते 7 मिनटं तुम्हाला स्टीम द्यायची आहे केसांना. इथे मी माझ्या स्टुडंटला सांगत आहे स्टीम किती वेळ ठेवायची. आता आपला स्टीम देऊन झालेला आहे. आता मी पुन्हा हेअर वॉश करत आहे. हेअर वॉश हा प्लेन पाण्याने करायचा आहे. कुठलाही शॅम्पू किंवा कंडिशनर तुम्हाला अप्लाय करायचं नाही आहे. व्यवस्थित तुम्हाला हेअर वॉश करून घ्यायचं आहे, क्लीन एकदम. एक ते 2 वेळा प्लेन पाण्याने मी हेअर वॉश करून घेतलं आहे. तर इथे आपला हेअर वॉश झालेला आहे, बघू शकता. आता हेअर वॉश झाल्यानंतर तुम्हाला फक्त टॉवेलने केस थोडंसं डॅप करून पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेअर ड्राय करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता आपलं हेअर ड्राय करून झालेलं आहे. आता मी सिरम अप्लाय करते. थोडंसं 1 ते 2 ड्रॉप सिरम घेतलेलं आहे, पूर्ण केसांना लावायचं आहे. बघा, सिरम लावण्याच्या अगोदरची पण शाईन बघू शकता तुम्ही, केस कसे झालेले आहेत. खूप छान रिझल्ट येतो हेअर स्पामुळे. पूर्ण केसांना असं सिरम स्प्रेड करून घ्यायचं आहे, सगळीकडे लावून घ्यायचं आहे. केसाची शाईन तुम्ही केसांची बघू शकता, खूप छान शाईन येते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
असेच मी तुम्हाला वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. बाय.